आजच्या सन्मान मूर्ती, आजच्या उत्सव मूर्ती म्हणजे आता मनोगत व्यक्त करणाऱ्या त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ कीर्तिताई कमलाकर पाटील मॅडम. आजच्या निरोप समारंभाचे आजच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू काशीनाथ पाटील आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व नातेवाईक, माझ्या सर्व मैत्रिणी आणि तुम्ही माझ्या या निरोप समारंभ माझ्या कुटुंबाने मी सन 1985 साली मंत्रालय ते सहकार खाते असे 40 वर्षे सेवा पूर्ण करून दिनांक 30 जून रोजी शासकीय सेवेतून नियत वयानुसार सेवानिवृत्त झालेले आहे. त्यानिमित्ताने माझ्या कुटुंबियांनी माझ्यासाठी प्रेमाचा निरोप समारंभ आयोजित केला आणि आपण सर्व आवर्जून माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आभार मानते. जोरात आजच्या ह्या निरोप समारंभाच्या दिवशी काय बोलू, कसे बोलू हेच मला काही सुचत नाही. शब्द पसार झाले, मन भरून आलेले, डोळ्यासमोरून गेल्या 40 वर्षाची मालिका गेलेले. अशा या अवघडलेल्या वेळी काय बोलू, कसे बोलू हा प्रश्न माझ्यासमोर आहे. माझा जन्म खेडेगावात एका सामान्य कुटुंबात झाला. त्यावेळची परिस्थिती अत्यंत हलकीची होती. शिक्षणाचे प्रमाण कमी होते. अशाही परिस्थितीत मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीसाठी धडपड सुरू झाली. अशा वेळी आमचे मोठे बंधू काशीनाथ पाटील यांनी माझ्या नोकरीसाठी अथक प्रयत्न करून मला मंत्रालयामध्ये नोकरी लावली आणि त्याने एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये माझं नाव नोंदवलं, समाज कल्याण ऑफिसमध्ये. आणि त्यावेळेस झटकन कॉल यायचं आणि मग कॉल आला आणि मला लगेचच मंत्रालयात नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि 1985 साली मी मंत्रालयामध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर हजर झाली. तदनंतर मी सहकार खात्यामध्ये 2/86 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भिवंडी येथे कनिष्ठ लिपिक या पदावर हजर झाली. काही वर्षांनी माझी 1990 साली माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या कार्यालयामध्ये माझी बदली झाली. कनिष्ठ लिपिक म्हणून मी हजर झाले. तिथे असताना मी ठाणे शहर, ठाणे तालुका, कल्याण, उल्हासनगर अशा अनेक तालुक्यामध्ये मी कामकाज केले. ठाण्यामध्ये असताना मी डिपार्टमेंट परीक्षा, GD परीक्षा, संगणक परीक्षा अशा इत्यादी परीक्षा पास होऊन मी कनिष्ठ लिपिकपासूनचा तर सहकारी अधिकारी प्रथम श्रेणी जव्हार इथपर्यंत प्रवास केलेला आहे. काय काम करताना जव्हार येथे माझं जेव्हा प्रमोशन झालं तेव्हा जव्हार येथे माझी प्रमोशन बदली झाली. त्यावेळेस तिथे काम करताना जिगरीचे होते कारण तिथे पदं रिक्त होती. जव्हार तालुका डोंगराळ भागात वसलेला असून आदिवासी आणि अतिदुर्गम भागात मोडत होता. त्यामुळे आणि तिथे सर्व पदं रिक्त होती आणि असे तिथे काम शिवाय माझा प्रवास माझ्या घरापासून 150 किलोमीटर लांब होता. अशावेळी तिथे नोकरी करणे मला जिगरीचे होते. अशावेळी आदरणीय भोसले साहेब आणि आमचे सहकारी दिनेश मेश्राम यांनी मला मोलाचे सहकार्य केले आणि त्यांचे वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्यामुळेच माझी 40 वर्षे नोकरी पूर्ण झाली. जव्हारमध्ये मी 4.5 वर्षे काम केलं. अशा या प्रवासामध्ये माझे मिस्टर माझ्या पाठीशी कायम सावळीप्रमाणे उभे राहिले आणि त्यांनी मला प्रत्येक कामात मदत केली. प्रवासामध्ये ते माझ्याबरोबर यायचे, त्यांनी मला बळ दिले आणि त्यांच्यामुळे मी माझी 40 वर्षे सेवा पूर्ण करू शकले. तसेच आज दुसरं सांगायचं म्हटलं तर माझी आई आणि माझे सासू सासरे यांना माझ्या नोकरीविषयी खूप अभिमान होता. म्हणजे ते मी सार्थकी लावले. ते आज या जगात नाही आहेत परंतु त्यांचे आशीर्वाद आजही माझ्या पाठीशी आहेत. नोकरी करत असताना मुलांचं शिक्षण त्याचा ध्यास लागलेला होता आणि मुलांना शिक्षण देण्याचे त्या उच्च शिक्षण देण्याचं माझं ध्येय होते आणि ऑफिसमधून घरी आली की मुलांचा सतत अभ्यास घेणे त्यांना हे माझी कास होती आणि ते मी कधी सोडली नाही. मुलांना मी उच्च शिक्षण देऊन ती माझी जबाबदारी मी पार पाडली. आणि तुम्ही पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या निरोप समारंभाला उपस्थित राहिलात आणि माझ्या कुटुंबाचे या आनंद क्षणी
कुटुंबाला जे आनंद द्विगुणित केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. क्या बात आहे, क्या बात आहे. बघितलं का, जय सहकारचा काय जयघोष केला आमच्या आदरणीय आमच्या कीर्तिताई पाटील मॅडम यांनी. वा.